ठाकरेंच्या युवा सेनेने आता 5 जागी विजय मिळवलाय। मगाशी 2 जागी विजय, 3 जागी आघाडी होती, आता एकूण 5 विजय अशी माहिती समोर येते। एनटी प्रवर्गातनं शशिकांत जोरे, महिला प्रवर्गातनं स्नेहा गवळी या जिंकलेल्या आहेत। तेव्हा ठाकरेंच्या युवा सेनेचे एकूण 5 उमेदवार जिंकलेले आहेत। एकूण जागा आहेत 10। 10 पैकी 5 जागी आता युवा सेनेने बाजी मारल्याचं बघायला मिळतंय। वेदांत नेब आपल्याला अधिकचा अपडेट देतील। वेदांत, ज्या प्रकारे माहिती मिळते, अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून करणं बाकी आहे, मात्र जी मतं मिळाली आहेत आणि आता या 5 ज्या आरक्षित जागा आहेत त्यांचं मतमोजणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। ज्यामध्ये महिला प्रवर्गातून युवा सेनेच्या स्नेहा गवळी, तर एससी प्रवर्गातून शीतल शेठ देवरुखकर या विजयी झालेल्या आहेत। युवा सेनेचे मयूर पांचा हे ओबीसी प्रवर्गातून, तर धनंजय कोळचडे हे एसटी प्रवर्गातून आणि शशिकांत जोरे हे एनटी प्रवर्गातून विजयी झालेले आहेत। आणि आपण जर साधारणपणे मतमोजणी या पूर्ण झाल्यानंतर आपण मतं किती मिळाली आहेत, तर साधारणपणे शीतल देवरुखकर यांना 5489 एवढी मतं मिळालेली आहेत। या ठिकाणी इतर जे उमेदवार आहेत त्यांना जवळपास 5000च्या वरती मतं मिळालेली आहेत, ज्यामध्ये स्नेहा गवळींना 5914 मतं मिळाली आणि एकूणच साधारणपणे 3.5 ते 4 हजारांचा गॅप अभाविप आणि युवा सेनेच्या या 5 उमेदवारांमध्ये पाहायला मिळतोय। आणि आता खुल्या प्रवर्गातील ज्या जागा आहेत त्याच्या पसंती क्रमांकानुसार मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे। अश्विन, धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल। तेव्हा 10 पैकी 5 जागी आता युवा सेनेने विजय मिळवल्याचं समोर येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।